मरण जन्म मरण रूपी भव सिंधू भवसागर पार करण्यासाठी महाराज विचार करायला सांगतायत. कसा करायला सांगतात? क्षणाक्षणाला विचार करायला सांगतात. विचार करण्यासाठी घाई करा, क्षणाक्षणाला विचार करा म्हणजे घाई करा. का? तर महाराज म्हणतात हे कधी जाईल सांगता येत नाही त्याच्या आधी. नाशिवंत देह जाणार सकळ, क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया अशा, काही नचले मग गळा पडेल फाशा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, आ राम राम स्मरा आधी, क्षणभंगुर नाही भरवसा. हे कधी जाईल, कधी सुटल, कधी इथं पडल सांगता येत नाही. कुणाचंही असू द्या. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, हम रहे ना मोहब्बत रहेगी, दासता अपनी दुनिया कहेगी, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. नाशिवंत देह. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस म्हणजे श्वास. क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सूर्योदय जर आपण पाहिला, सूर्यास्त बघू का नाही माहित नाही. आजचा दिवस पाहिलाय, उद्याचा पाहू का नाही माहिती नाही. का नाशिवंत देह जाणार सकळ. कशामुळे देह पडतो? तर नीट ऐका. आपल्या सगळ्यांचा देह म्हणजे काळाचं खाद्य. आयुष्य खातो काळ सावधान. सगळ्यांचा देह म्हणजे काळाचं खाद्य. काळाच या देहाला घेऊन जातो त्याला कोण म्हणतात? काळ म्हणतात. काळ काळ काळाचं खाद्य देह. आणि माणसाला जो घेऊन जातो ना काळ, ऐका, त्या काळाचे 3 कायदे. 3 लक्ष द्या. आपल्याला घेऊन जाणारा काळ, पप्पा त्या काळाचे 3 कायदे. दत्ताबा, काळाचा पहिला कायदा आहे, त्याच्याकडे वशिलेबाजी चालत नाही. काळाचा दुसरा कायदा आहे, ते कुणाची दयामया करीत नाही. आणि काळाचा तिसरा कायदा आहे, काळ कधी कुणाला सांगून येत नाही. मी थोडा विस्तार करतो याचा, लक्ष द्या. काळाचा पहिला कायदा आहे, काळाकडे वशिला चालत नाही. किती मोठा वशिला असू द्या तुमचा. आमचा पाहुणा आमदार आहे, काळाजवळ आमदार खासदार नसते भाऊ, तिथं वशिला चालत नाही. तलाठी ऑफिसला जा, तहसीलला जा, तुम्ही जिल्हा परिषद मध्ये जा, कलेक्टर कुठल्याही ऑफिस मध्ये जा, जे काम होणार नाही ते सुद्धा काम होते. कशामुळं? वशिल्यामुळं. नियमात बसत नसलं तरी बसत आहे. कशामुळं? वशिल्यामुळं. आता तरी काही जणाला हाफ आहे, काही जणाला फ्री आहे तिकीट, पण त्याच्या आधी बऱ्याच जणांनी बसत नसून सुद्धा बसविले. कशात? साहेब ओळखीचा, तई मारणारा कशाचा? ओळखीचा. वशिला. बरेच माणसं, तुम्हाला काय अडचण आहे? मला कानाचा प्रॉब्लेम, नसला तरी कानाचा प्रॉब्लेम, साहेब सई मारते, ओळख आहे, वशिला आहे, लक्षात ठेवा. पण काळाजवळ वशिला चालत नाही. ऐका, आधी माया शक्ती सीता दशरथ राजाची सून होती. ब्रह्मांड स्वर्गाचा राजा इंद्र दशरथाचा मित्र होता, आणि ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र दशरथाचा पुत्र होता. तरी मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी करता आली
4 पुत्र त्या दशरथ अंतकाळी एकही नव्हता. मरावं लागलं, वशीला चालत नाही. तुम्हाला खरं सांगू का, मरणाजवळ जर वशीला चालला असता बाप्पा, पैशावाले माणसं मेलेच नसते ना. पैसे सासवायचे, काळ आला घ्या 5 लाख 5 वर्ष राहू द्या, मेलेच नसते माणसं. वशीला चालत नाही. चला पुढे. काळाचा दुसरा कायदा आहे, काळ कुणाची दया करत, आपल्या भाषेत त्याला कुणाची माया. ऐका कसं, एखाद्या माणसाला घेऊन जाताना विचार करत नाही हा कुणाचा तरी बाप आहे, हे कुणाची तरी आई आहे, हे कुणाचं तरी लेकरू आहे, ही कुणाची तरी पत्नी आहे, हा कुणाचा तरी पती आहे. काळ दया करत नाही महाराज. परवा दिवशी घटना घडली साळेगाव. आमचे मित्र श्री हरी महाराज पुरी भागवताचार्य रामायणाचार्य पप्पा आष्टीला राहतात. ते मागच्या 5-6 दिवसामध्ये सकाळी सकाळी त्यांचा 26 वर्षाचा मुलगा आणि त्यांची पत्नी, त्या मुलाची आई, आई आणि मुलगा केजकडे येत होते. 6 वाजता, सकाळी 6:15 वाजता कडा आणि आष्टी याच्या मध्ये एका खडीच्या हैवाने त्यांच्या कारला धडक दिली. धडक इतकी जोरात बसली, गाडी जर इकडे तिकडे पडली असती तर लोकांनी बाहेर काढलं असतं, पण त्या हैवाने धडक इतकी जोरात दिली, धडक बसल्याबरोबर गाडीनं पेट घेतला. माणसं पळाले, पण गाडीने इतका पेट घेतला. किती तिथं टायमाला काही पाणी उपलब्ध असते का, घागर असते का महाराज. जमलेल्या माणसाच्या समोर ते 26 वर्षाचं पोरग आणि त्याची आई होरपळून मेले महाराज, मागल्या 5-6 दिवसात. आता तुम्ही विचार करा, काळाला जर आमच्या महाराजाची दया आली असती तर त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाला असता का? काय वाटन त्या महाराजाला, काय दुःख, पागल होईल महाराज माणूस एखादा असलं दुःख वाटेल आल्यावर. एवढ्या ऍक्सिडेंट मध्ये मेले मान्य करू, पण मरताना होरपळून मरणं काय दुःख आहे महाराज, सोपं आहे का? चला लक्षात ठेवा. अजून ऐका, काळाला जर दया आली असती तर आपल्या राज्याला एका उपमुख्यमंत्र्याला गमवावं लागलं नसतं, स्वर्गीय अजितदादा पवार. काळाला जर दया आली असती तर अशा घटना झाल्या. कधी कधी तारुण्यामध्ये बायकोच्या समोर नवरा मरतो, कधी कधी नवऱ्याच्या समोर बायको मरते, आणि कधी कधी आई वडिलाच्या समोर एकुलता एक मुलगा मरतो. काळाला जर दया आली असती तर अशी दुःख वाट्याला आली नसती. विठाला विठाला हो. मागच्या वर्षीचा पाऊस तुम्ही बघा, सिंदपना नदीला पूर आला होता, नदीच्या काठाला वस्ती होती, पाणी वस्तीवर शिरलं, तिथले लोक गावाकडे पळाले, पाणी शेतामधलं त्या पांदीला आलं, एकामेकाच्या हाताला धरून लोक चालले होते. एका आईच्या हातामध्ये 5-7 वर्षाचा मुलगा होता. पाण्याचा लोंढा इतका जोरात आला, आईच्या आणि मुलाच्या हाताची ताता तूट झाली, आणि आईच्या समोर 7-8 वर्षाचा मुलगा असा वाहून गेला. काय केलं आईनं त्या? काळाला जर दया आली असती तर इतकं दुःख वाट्याला कोणाच्या आल्या नसतं. काळाचा पहिला कायदा आहे, वशीला चालत नाही. काळाचा दुसरा कायदा आहे, ऐका, ते कोणाची दया मया करत नाही. नीट ऐका शेवटचं. काळाचा तिसरा कायदा आहे, काळाचा तिसरा कायदा आहे, काळ कुणाला सांगून येत नाही, अचानक येतो. मला काय वाटतंय बघा, तुम्ही लक्ष द्या बरं. काही पप्पा, ह्या काळानं माणसाला सांगून यायला पाहिजे होत. राम राम. पुढच्या शनिवारी यायलो बरं का मी, म्हणाय पाहिजे होत. सांगून जर आला असता ना, आपण पिशवी भरून तयार राहिलो असतो. ये मी तयार आहे. ती काय सांगत नाही आणि आपण काय ती बॅग भरीत नाही, भरूच वाटत नाही ना ती बॅग. ऐका, काळाचा तिसरा कायदा आहे, काळ सांगून येत नाही महाराज. प्रमाण आहे. कसा येतो ऐका. कोणे दिवशी यम येती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे
एकटे राहावे म्हणून समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर व्हावे. यम येते चालून प्राण जाते घेऊन. काळाचा कायदा अचानक येतो. काळाचा कायदा आहे, कुणाची दया नाही त्याला. आणि काळाचा कायदा आहे, वशिला चालत नाही. आयुष्य खातो काळ. त्याच्यामुळं क्षणोक्षणाची महाराज कळालंय आम्हाला. काळ आयुष्य खातो. देहाचा भरोसा नाही. भवसिंधू पार करण्यासाठी विचार करावा लागेल. पण विचार करून नेमकं आम्ही करायचंय काय? संत समागमी धरावी आवडी. संत समागमी धरोनी आवडी. संत समागमी धरावी आवडी. संत समागमी धरोनी आवडी. संत समागमी धरुनी आवडी. संत समागमी धरुनी आवडी. संत समागमी धरुनी आवडी. संत समागमी धरुनी आवडी. करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ. बाबा नाशिवंत देह जाणार सकळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. हा हा ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. तिसऱ्या चरणामध्ये संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थी. क्षणाक्षणाला विचार करून काय करा? पहिली गोष्ट संतांची संगती करा. संतांची संगती काय होते? संतांच्या संगतीनं संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. म्हणून संत समागमे काय होतं? संतांच्या समागमामध्ये संत समागम एखादी परी व्हावे त्याचे दारी श्वान या तेथे राम नाम होईल श्रवण. तिथं भजन ऐकायला भेटतं. म्हणून संत समागमी. माणसाच्या जीवनाचं हित जर कशात असेल तर एक संताच्या संगतीत, दुसरं भजन. कबीर महाराज बोलतायत, संगत संतन की करले. संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले. संतांच्या संगतीमध्ये जीवनाचं कल्याण आहे. तुकोबाराचं प्रमाण आहे, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. जीवनाचं मोठे पण संतांच्या संगतीत आहे महाराज. म्हणून पहिली गोष्ट संतांची संगती करा. काय त्यांच्या संगतीत? एकच प्रमाण, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. सगळं सुख त्यांच्या संगतीत. म्हणून संतांची संगती करा. आणि पुढे करावी तातडी परमार्थाची. पहिली गोष्ट संतांची संगत करा, त्याच्यात हित आहे. आणि दुसरी गोष्ट परमार्थ करा, त्याच्यात हित आहे. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे अनेक गोष्टी आहेत, पण मी काय तुकोबराच्या भाषेत सांगतो. परमार्थ म्हणजे काय ऐका. काळ सारावा चिंतने.
एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. पहिल्यांदा काळ जीवनातला जे काळ आहे पहिली गोष्ट जरा चिंतनात घालवलं पाहिजे. रोज थोडं थोडं चिंतन केलं पाहिजे. रोज थोडं थोडं चिंतन. एकांत वाशी लोकात बसायचं नाही. ती करत नाही ना आपल्याला करू देत नाही. एकांतात जायचं आपलं रानात कुठंतरी आंब्याखाली. एकांतात काळ सावरा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. अधून मधून कधीतरी गंगेच्या स्नानाला आपण गेलं पाहिजे. गंगेच्या स्नानाला. त्याच्या पुढे देवाच्या पूजने रोज वेड वाकड देवाचं पूजन केलं पाहिजे. तुम्ही करत असाल आहे का नाही? सगळे करत. धन्यवाद आहेत महिलांना. घरातले सगळे काम त्यांना जास्त आहे तरी पूजा कोण करते बाप्पा? त्याच करतात. महिलाच्या तुलनेत पुरुषाला काही काम नाही घरातलं. तुम्हाला सांगतो एकच काम. आंघोळ झाली चौकात राम 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 राम. त्याच्यात निवडणूक असावं. निवडणूक थांबो काय म्हणतंय मोदीचं वार. तू ही माती करायची मध्ये उद्या सकाळी मोदीचं वार. घरी थोडी पूजा करता येत नाही आणि इकडे चौकामध्ये काय आहे. बस की थोडं जरा देव पुढे 10 मिनिटांनी पूजा कर महाराज. ऐका देवाची पूजा करा आणि त्याच्या पुढे प्रदक्षिणा तुळशीच्या. एकच सिरियल सांगतो तुम्हाला सगळ्यांना. लवकर उठा. करावी तातडी पार मारता. एवढं सांगतो थांबतो. लवकर उठा. अगोदर आंघोळ करा. वेडवाकड पूजन वेडवाकड भजन आणि मग कामाला सुरुवात. शास्त्र सांगतंय तसं तर माणसाने लवकर उठून कमीत कमी सूर्य निघण्याच्या अगोदर आंघोळ करून भजन केलं पाहिजे. त्याच्या आधी काही नियम सांगितले. आकाशात तारे असताना जे स्नान केलं जातं आकाशात तारे ते ऋषी स्नान असतंय. 5-5:30 ला जे स्नान केलं जातं ते ब्रह्मस्नान असतंय. सूर्य निघण्याच्या अगोदर जे स्नान केलं जातं देवस्नान असतंय. आणि सूर्य निघल्यानंतर जे स्नान केलं जातं त्याला राक्षस स्नान म्हणतात. ज्याचं त्यानं तपासायचं. आपली आंघोळ कधी होती? हसायलेत म्हणजे 75% राक्षस स्नानात. त्याच्यात महाराज लोकांचा पहिला नंबर राक्षस स्नानात. त्याचं कारण महाराज झोपताना 3:30 ला झोपते. 6 ला कसे उठत आहे? रोज कीर्तन महाराज 1-2 वाजता झोपायला. राक्षस स्नान तरी बरोबर का? राक्षस स्नान तरी. त्याच्या पुढचं स्नान सांगतो. 8 ला झोपेतून उठणार. उठल्याबरोबर ब्रश आणा चहा. चहा पिऊस तर पोहे हातात. नुसतं तोंड धुवून चहा पिऊस तर पोहे हातात. पोहे खाल्ले चहा पोहे की मोबाईल खाली वरी खाली वरी. तास 1.5 तास मोबाईल तपासते. तोवर स्वयंपाक तयार. चपाती वरण भात भाजी. 10:30 ला जेवण करते आणि पुन्हा म्हणते पाणी तापलंय का? महाराक्षस स्नान ही महाराक्षस. आंघोळ करायच्या आधी चहा पाणी जेवण करणं आणि पुन्हा आंघोळ करणं हे महाराक्षस स्नान आहे. जे जे जसं जसं करतात तसं तसं तुमचं तुम्ही तपासून घ्या. आता मला काय माहिती कोणाची आंघोळ कधी होती. चला ऐका लवकर उठावं स्नान करावं थोडं भजन वेडवाकडं पूजन तुळशीच्या प्रदक्षिणा आणि मग आपल्या कामाला सुरुवात करायची. याला परमार्थ म्हणतात. मग करावी तातडी परमार्थाची. महाराज म्हणतात एवढं सांगून सुद्धा चांगलं तुम्ही डोळ्यात माती गेल्यासारखं धूर गेल्यासारखं करू नका. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळी धुरी बरोणी ना हो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अभंगाचा भाव संपला. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला महत्वाची. या जगातून जाताना आपल्या सोबत 2च गोष्टी येणार आहेत. 2च गोष्टी. कोणत्या 2 गोष्टी? एक आयुष्यात भगवंताचं केलेलं भजन आणि 2 आयुष्यात एकमेकावर केलेलं प्रेम. तिसरी गोष्ट सोबत येणार नाही महाराज. त्याच्यामुळे पहिली गोष्ट होईल तेवढं भजन करून घ्या. आणि भजन करून घ्या कधी करता येते तोपर्यंत. पाय चांगले होते तेव्हा पंढरपूर दिसलं नाही. मन का गेला आणि मला पंढरपूरला. आता देवाचा कण काय मन का नाही. जबत होत तेव्हा नाही गेला आणि आता मला पंढरपूरला. करता येते तोपर्यंतच परमार्थ केला पाहिजे महाराज. मंदिराकडे जाता येते तोपर्यंत मंदिराकडे गेलं पाहिजे. पाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रेला गेलं पाहिजे.
सोबत हे भजन येणार आहे. म्हणून मी विनंती करेल, माणसाचा काही भरोसा नाही, लवकर भजन करून घ्या, ते सोबत येणार आहे. कधी कधी इतकं सांगितलं तरी माणसं भजन करत नाहीत. तेव्हा वाटतं किती सांगावं तुला, भजन कर की. ऐका भरोसा माणसाचा. तुझा न भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाची सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साकर. सोडून दे रे धनाच्या तुलालसा, जग हे कुणाची सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला घोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया. सदा गारे सदा गारे सदा गारे भूपाळी तू सकाळी या श्रीरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लागे चरणाला. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लागे चरणाला. प्रभूच्या लागे चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. धनाचा लोभ सोडून दे प्रभूच्या लागे चरणाला. धनाचा लोभ सोडून दे प्रभूच्या लागे चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. लक्षात ठेवा, या जगातून जाताना पहिली गोष्ट भजन सोबत येणार आहे. आणि मला याच्या पुढे अजून महत्वाचं बोलायचं एक भाव, या जगातून जाताना आपल्या सोबत प्रेम येणार आहे. प्रेम खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, कुणाना व्यर्थ हिनवावे जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे. म्हणून भजन करा, एकमेकावर प्रेम करा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी सुख है कभी दुख है इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. 2-3 वाक्य सांगतो, लक्षात ठेवा कायमसाठी. ऐका गड्या, जीवन जगताना कर्म तर तुम्ही करतच राहा, पण कर्माबरोबर सत्कर्म करत राहा.
कर्म तर करा पण सत्कर्म करा. कर्म कशाला म्हणायचं, सत्कर्म कशाला म्हणायचं? 2-3 बाजू मी सांगतो. राहण्यासाठी चांगलं घर बांधणं आपलं कर्म आहे, पण एखाद्या मंदिराला सहकार्य करणं सत्कर्म आहे. चला पुढे. लग्नाच्या निमित्ताने आपल्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपण आहेर घेतो, आपलं कर्म आहे. पण एखाद्या वारकऱ्याला पोशाख करणं हे आपलं सत्कर्म आहे. चला अजून ऐका. अभ्यास करण्यासाठी चांगली पुस्तकं वाचणं आपलं कर्म आहे. मोठं होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. अभ्यास करताना चांगली पुस्तकं वाचणं आपलं कर्म आहे. पण ज्ञानेश्वरी गाथा वाचणं सत्कर्म आहे. आणि शेवटचा ऐका, शेतामध्ये जाऊन आपल्या ऊसाला किंवा पिकाला पाणी देणं आपलं कर्म आहे. शेतामध्ये जाऊन ऊसाला किंवा आपल्या पिकाला पाणी देणं आपलं कर्म आहे. पण सकाळी तुळशीला पाणी घालणं सत्कर्म आहे. कर्म तर करा पण त्याच्या पुढे सत्कर्म करा. 2-3 वाक्य. जर जीवनामध्ये आपल्याला कुणाची स्तुती करता येत असेल जरूर करा. नाही स्तुती करता आली करू नका. कमीत कमी कोणाची निंदा करू नका. जर आपल्याला दुसऱ्याला आनंद देता आला जरूर आनंद द्या. नाही देता आला नका देऊ. कमीत कमी एखाद्याला दुःख देऊ नका. आणि याच्या पुढे जर आपल्याला कुणाचं चांगलं करता आलं जरूर करा. नाही करता आलं कमीत कमी वाईट करू नका. झालेली सेवा विश्वनाथ भाऊंना श्रद्धांजली म्हणून समर्पित. परिवाराला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद, आभार. अपशब्दाबद्दल क्षमा. वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली हा